नमस्कार. सतसाहेबजी. आपलं नाव? अंबऋषीदास वाघमारे. आपण कुठून आलात? तालुका माजलगाव, जिल्हा बीड, महाराष्ट्र. आपला व्यवसाय काय आहे? हमाली करतो मी. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 14 ऑगस्ट 2021. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? मी गणपतीची पूजा करायचो, उपवास धरायचे, व्रत, चतुर्थी धरायची. पण मी हमाली करीत असल्यामुळं मी दारू पित होतो. तर दारू पिण्यामध्ये माझ्या भगतमतीने ती भक्ती सोडून दिली. मग तिथून पुढं मी पंढरपूरला गेलो. पंढरपूरच्या वारीमध्ये 2 वर्षे मी रावटी ठोकण्याची सेवा केली. तिथून सैलानी बाबाची भक्ती केली. सैलानी बाबाला बकरं कापलं, कोंबडं केलं, कापले. 5 वर्षे सेवा केली, पण काहीच नाही. तिथून महादेवाची सेवा केली. चैत्र महिन्यामध्ये शिंगणापूरला जाणे, त्याचे व्रत उपवास करणे, ही सेवा केली. पुन्हा तिथं बी काही नाही. मग तुळजापूरला गेलो. तुळजापूरची परडी आणली. तिचं बकरं कापलं, कोंबडं कापलं, तिचं काही हे केलं, पण काही आम्हाला भेटलं नाही. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपण जी महाराष्ट्रामध्ये प्रचलित भक्ती साधना आहे, देवी देवतांची पूजा करणे, व्रतवैकल्य करणे, ही भक्तिविधी आपण करत होतात. तर मला असं विचारायचं आहे की संत रामपालजी महाराजांच्या मार्गात आपण कसे आलात? मला एक जगण्याचा मार्ग पुस्तक मिळालं. मग त्या जगण्याचा मार्ग पुस्तक वाचवलं. त्याच्या आधी मी गीता वाचवली होती, ज्ञानेश्वरी वाचवली होती. म्हणताना ताबडतोब मला जगण्याचा मार्ग या पुस्तकातलं ज्ञान कळालं. ज्ञान कळाल्यावर मी म्हणलं, एवढं दुःख आपल्या मागं आहेत, इथंच आपल्याला दीक्षा घेतल्यावर आपलं दुःख निवारण होतं आहे. मग मी लातूरला गेलो आणि लातूरहून मी फोन लावला, तर तो फोन लागला हरियाणाला. मग हरियाणाहून मला नंबर पाठवला लातूरच्या नामदान केंद्राचा. मग मी भगतजीला संपर्क करून मला त्याने नामदान केंद्रावर नेलं आणि नामदीक्षा दिली त्याने. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराज लिखित जगण्याचा मार्ग हे पुस्तक आपण वाचलं आणि त्या ज्ञानाला आकर्षित होऊन आपण संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यायची ठरवली आणि लातूर स्थित संत रामपालजी महाराजांच्या नामदान केंद्रावर जाऊन आपण नामदीक्षा घेतली. जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांच्या संपर्कात आलात, त्यांची गुरुदीक्षा घेतली, त्यानंतर आपल्याला आपल्या जीवनामध्ये काय काय चेंजेस आढळलेत? म्हणजे आमच्या पत्नीचं तिच्या अंगात सगळी आग होती, हाडं ठणकत होते. काही केल्यानं डॉक्टराकडे गेल्यानं राहत नव्हतं, कुठंच काही केल्यानं राहत नव्हतं. पण मी दीक्षा घेऊन आलो त्याच रात्रीला तिचं पूर्ण दुःख हरण झालं. आणि ती पण म्हणली, मला सकाळीच नामदीक्षा घ्यायची, तुम्ही चला. तर ते बीडला जाऊन दुसऱ्याच दिवशी 15 ऑगस्टच्या दिवशी तिनं नामदीक्षा घेतली आमच्या पत्नीने. सर, या व्यतिरिक्त आणखीन काही लाभ प्राप्त झालेत का? हो, आता सगळे दुःख आपले निवारण झालेले आहेत, काही आपल्याला अडचण नाही. सर, जसं तुम्ही सांगत होतात की आपल्याला व्यसन होतं, तर ते व्यसन आज संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर सुटलं का? हा, सगळं व्यसन सुटलं. दारू सुटली, ते बिडी, तंबाखू वगैरे काहीच हे व्यसन राहिलेलं नाही. मी व्यसनमुक्त झालेलो आहे. सर, याच्या अगोदर आपण ह्या व्यसनापासून मुक्त होण्यासाठी काही प्रयत्न केले होते का? लय प्रयत्न केले मी त्याच्यासाठी. अर्थसहित ज्ञानेश्वरी आणली. मी म्हणे ही वाचल्यावर तरी माझं हे व्यसन सुटेल, दारू सुटल आणि घरातला कलह बंद होईल. पण नाही झाला. शेवटी संत रामपालजी महाराजाच्या ह्या जगण्याचा मार्ग पुस्तक वाचविल्यापासूनच माझं सगळं काय ते चांगलं झालं. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या दयेमुळे आज आपण व्यसनमुक्त झाला आहात आणि घरामध्ये आज सुख शांतीचं वातावरण आहे. तर अशा ह्या आपल्या अनुभवातून आपण इतर जे आज श्रद्धाळू आपल्या दुःखापासून मुक्तता पाहत आहेत त्या सर्वांना काय संबोधन कराल? मी हेच प्रार्थना करतो की
हे तंबाखू हे सगळे व्यसनं सुटल्या जातात. भक्तीत रामपालजी महाराजाच्या भक्तीत येऊन नामदीक्षा घ्यावा आणि आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्यावं. सर, जसं तुम्ही आज साधकांना हाक देत आहेत की आपण संत रामपालजी महाराजांची जे ज्ञान आहे हे समजून घेतलं पाहिजे आणि त्यांच्या भक्तिविधीत येऊन आपल्या जीवनाचं कल्याण करायला हवं, तर ह्या अनुषंगाने जर एखाद्या साधकाला जाणवत असेल की आपण सुद्धा संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यावी, तर तो साधक संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा कशी घेऊ शकेल? आपल्या टी व्हीवर संत संघ येतात संत रामपालजी महाराजाचे, तर तिथं टी व्हीवर नंबर येतात, त्या नंबरवर फोन करून आपण नामदीक्षा घेऊ शकता. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आज विविध चॅनलवर संत रामपालजी महाराजांचे सत्संग येतात आणि सत्संगाद्वारे चालत असताना टी व्ही चॅनल्सवर काही मोबाईल नंबर फ्लॅश होतात. त्या मोबाईल नंबरवर साधकाने जर संपर्क साधला तर त्याला जवळच्या नामदान केंद्राची माहिती मिळेल आणि तेथे जाऊन तो साधक संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेऊ शकेल. तर मला असं विचारायचं आहे प्रामुख्याने की ह्या भक्तिविधीसाठी त्या साधकाला त्या नामदान केंद्रावर जाऊन किती पैसे मोजावे लागतात? तिथे नामदान केंद्रावर एकही पैसा लागत नाही, निःशुल्क नामदीक्षा भेटते. तिथे उलट्या आपल्याला साहित्य मिळतं, पुस्तक मिळतं, त्यांचं जे आपल्याला पूजेचं सामान आहे ते सगळं विनामूल्य दिल्या जातं आहे, फ्री दिल्या जातं आहे. धन्यवाद. सतसाहेब. संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagatgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.